विजयादशमी निमित्त पुण्यातील महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आलेली आहे। महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली। गेल्या 17 वर्षांपासून मंदिर प्रशासनाकडून विजयादशमी आणि दसऱ्याच्या निमित्ताने महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी नेसवण्यात येते। सोन्याच्या साडीत देवीचे रूप सुंदर दिसत होतं। विविध अलंकारांनी महालक्ष्मीला मढवण्यात आलेला आहे। मंदिराला आकर्षक अशी सजावट सुद्धा करण्यात आली आहे। दसऱ्याच्या निमित्ताने लाखो भक्त महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नवरात्र उत्सव अगदी धमाक्यात साजरी झाला आणि आज विजयादशमीच्या निमित्ताने पुण्यातील सारसबागे येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये विशिष्ट गोष्ट अशी आहे की लाखो भाविक तर दर्शनाला येतातच, पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 16 किलो सोन्याची साडी आहे ती महालक्ष्मीला परिधान करण्यात आलेली आहे। गेल्या 17 वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे। दरवर्षी 20 लाख ते 22 लाखहून अधिक भाविक इथे दर्शनासाठी येतात, पण विजयादशमीच्या निमित्ताने 1 ते 2 लाख भाविक येतात आणि देवीचं दर्शन घेतात। आणि आपण मगाशी त्या दृश्यांमधनं बघितलं की अगदी सुंदर अशी मूर्तीला एक सोन्याची साडी 16 किलो सोन्याची साडी ही परिधान करण्यात आलेली आहे। वर्षातून फक्त दोनदाच हे होतं। सगळ्यात पहिले विजयादशमीच्या दिवशी आणि नंतर होतं ते दिवाळीच्या दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या वेळेस। आपण या दृश्यांमधनं बघू शकतोय की ही जी साडी आहे ही 16 किलो सोन्याची साडी आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नेसवण्यात आलेली आहे। आणि जसं मी मगाशी म्हटलं की नवरात्र तर हा एकदम उत्साहात साजरा होतोच पुण्यात, पण यावर्षी देखील त्याच उत्साहात किंबहुना द्विगुणित झालेला आहे आणि आपण बघू शकतो की भाविकांनी सकाळपासूनच या मंदिरात येण्यासाठी सुरुवात केलेली आहे। NDTVच्या सगळ्या प्रेक्षकांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।